हॅलो, मी रोहिणी. हे मी माझं इंट्रोडक्शन दिलं तुम्हाला आता. पण खरं तर मला सांगा, मी कोण आहे? आई, बायको हीच माझी ओळख आहे का? वयाच्या 40शी नंतर अनेक आपल्यासारख्या मित्र-मैत्रिणींना असं वाटतं, की आपली ओळखच पुसली आहे. पण खरं तर हे ओळख पुसण्याचं नाही. 40शी नंतर खरं तर आपला नवीन एक आपल्याला जन्मच आहे. म्हणजे आपण पुन्हा नवचैतन्य आपल्यामध्ये जागृत होत असतं. पण आपल्यामध्ये आलेला अविश्वास, स्वतःवर असणारा अविश्वास, यामुळे आपण ते ओळखूच शकत नाही. आपल्यापैकी बरेच जण आज 40शीच्या पुढे चालले आहेत. 40शीचा वाढदिवस कालच कोणीतरी साजरा केला असेल. पण तो लगेच काय म्हणेल स्वतःला, "मी आता म्हातारी झाली." अरे, असं कशासाठी म्हणायला हवं? खरं तर आधी सुरुवातीपासनं लग्न लवकर होत होती, मुलं-बाळं लवकर होत होती. मग त्यांचं संगोपन आणि त्यांना त्यांच्या जागेवर पोहोचवणं, हे सगळं करत करेपर्यंत 40-45 यायची आणि त्यावेळी खरं तर नवीन आयुष्य सुरू व्हायचं, बहरायचं. आज आपण उशिरा लग्न करतो, उशिरा मुलं-बाळं होतात आणि आपलं जे लाईफ 40शीत आपल्याला जे करायच्या गोष्टी असतात किंवा आपली जी सेकंड इनिंग चालू होते, ती खरं तर आपली आपली ह्या पारंपरिक किंवा आपल्या संसाराच्या राड्यातच सुरू असते. मग आता 40शी नंतर कोणतंही असू देत मग. मुलं सेटल झालेली असू दे किंवा मग मुलं शाळेत जाणारी असू दे किंवा आता तर चक्क 40शी-42शी मध्ये काहींना मुलं सुद्धा आता त्यांची जन्म घेतायत. या वयामध्ये असू दे. फक्त फरक हाच आहे, की मला सांगायचं आहे, की 40 वयाच्या टप्प्यानंतर आपल्यामध्ये आत्मविश्वास पुन्हा कसा जागृत करायचा किंवा पुन्हा जी आपली 40शीची जी इनिंग आहे ती कशी सुरू करायची. बघूया टप्प्याटप्प्याने. चला तर पण व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हा व्हिडिओ दोघांसाठी आहे. म्हणजे माझे मित्र जे काही 40च्या आता पुढे-पुढे सरकतायत ते सुद्धा आणि मैत्रिणी ज्या या वयाला सुरुवात करतायत या टप्प्याला त्या सुद्धा. मी पहिल्यांदा स्वतःला ओळखलं, की मी ठीक आहे, इट्स ओके. हे नैसर्गिक आहे. आपल्याला एक-एक पाऊल पुढे टाकायचंच आहे. त्यामुळे आपण 40शी काय, 45शी काय, 35शी काय, आपल्याला वय वाढणार आहे तसं आपल्याला हे समजून घ्यायचंय. मग आता आपण जी ओळख आपली पुसली आहे, ती आपल्याला पुन्हा ओळखायची आपल्याला. म्हणजे पुन्हा आपल्याला काय म्हणतो, आपण स्वतःला ओळखून घ्यायची आहे. आपण कोण होतो, आपल्याला काय आवडत होतं, आपण कशामध्ये जास्त रममाण होत होतो. तुम्हालाही तुम्ही शोधा. पुस्तक वाचणं असेल, मी आता बायकांचं सांगू शकते, की कोणी लोकरीची कामं करतायत, कोणी कविता लिहितंय, कोणी वाचतंय, कोणी छान-छान आर्टिस्ट असतील म्हणजे त्यावेळेस छान पेंटिंग केलं असेल. म्हणजे घरातल्या कामांसोबत आपल्याला एक टाईम किंवा एक असा वेळ द्यायचा, की जो आपल्या स्वतःसाठी असणार आहे. बघा, जेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास हवाय असं आपल्याला वाटतं ना, ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला आतमधले बदल आणि बाह्य बदल हे दोन्ही गरजेचे आहेत. आपण आतमध्ये जर समजा निगेटिव्ह असू, काहीतरी चांगला विचार करत नसणार, तर आपण बाहेर कसा आत्मविश्वास दाखवणार आहोत? किंवा आपल्यामधला तो कॉन्फिडन्स कसा बाहेर दिसणार आहे? त्यामुळे हा तुम्हाला वाढवण्यासाठी, कॉन्फिडन्स आणण्यासाठी आपल्या स्वतःला ओळखा. आपली ओळख काय आहे ती ठरवा आणि जुन्या गोष्टींना पुन्हा उजाळा द्या. छान-छान गोष्टी मनाला आवडतात, ज्या स्वयंपाक करून करायचा, खायचा असतो ते करून बघा. मुलांमध्ये तर बऱ्याच क्रिकेट खेळायचं असतं, कुठे छान सिनेमे बघायचे असतात, काही गोष्टी ऐकायच्या असतात, वाचायच्या, ते सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजेच काय, तर लहान मुलं असतील, तर लहान मुलांसोबत सुद्धा तुम्ही लहान होऊ शकता. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्या स्वतःला ओळखा तुम्ही. मी 40शीचा म्हातारा झालो किंवा म्हातारी झाले हे म्हणणं चुकीचं आहे. ठीक आहे, वय वाढतंय ते आनंदाने स्वीकारायचं आहे. ग्रेसफुली ते छानपैकी आपण आपल्यामध्ये आत्मसात करायचं आहे. तर मग छान-छान गोष्टी शिका, शिकून घ्या. ज्या राहिल्यात त्या पुन्हा पूर्णत्वाला न्या आणि आपली ओळख पुन्हा रिक्रिएट करा. ठीक आहे? बघा, आपण जेव्हा आत्मनिरीक्षण करतो, परीक्षण करतो, जे पण काही म्हणजे आपल्यासाठी जो आपण वेळ देतो ना, ते काही आपण असं टाईमपास म्हणून नाही देत. आपण हा आपल्यामध्ये असणारा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी देतो. ठीक आहे? त्यानंतर दुसरं जे आहे ते
आपल्या शरीराची तुलना करणं थांबवायचं किंवा आपल्या शरीरावर आपणच टीका टिप्पणी करणं थांबवायचं सगळ्यात पहिलं. बघा, आज आहे ना, मला हा व्हिडिओ करायचा होता म्हणून आज मी तुम्हाला दिसत असेल माझ्यामध्ये जी ओरिजिनॅलिटी आहे ती मी ठेवलेली आहे. जसं की माझे केस कॉलेजपासूनच आमच्या इथे क्लोरीनचं पाणी असल्यामुळे जास्त ते पिकायला लागले होते. पण आता वय वाढल्यानुसार पण ते पिकतायत. पण मला आज हे सांगायचं आहे की हे कॉन्फिडेंटली आपण एक्सेप्ट करायचं. वय वाढणं ही नैसर्गिक पद्धत आहे. ती जितक्या ग्रेसफुली आपण एक्सेप्ट करू ना, तितकाच आपला आनंद किंवा आंतरिक मनातला जो विश्वास आहे ना, तो घट्ट होणार आहे. कसं, आपण आता कलर करणार, हे करणार, ठीक आहे, पण ते काही टाइम नंतर जाणारच आहेत ना. नॅचरली जे आहे आपलं तेच आपण घेणार. मग आपल्याला टीव्हीवर दिसतायत 40च्या 50च्या बायका किंवा ते पुरुष, ते किती फिट फाईन छान छान ड्रेसिंग आणि किती स्टायलिश दिसतात. ते सगळं त्यांचं काम आहे आणि ते तेवढ्यापुरतं असतं. आपण बघायला जातो का की मेकअप उतरल्यानंतर ते कसे दिसतात किंवा ते घरी कसे राहतात. कॅमेरा समोर येणं आणि ते तसं राहणं हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे. त्यांना त्याचे पैसे मिळतात. आपल्याला त्यांच्याशी तुलना करणं थांबवायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. आणि आपण जसे आहोत, जाडे बारीक बुटके ठेंगणे, जसे आहोत तसे आपण स्वतःला एक्सेप्ट करायचं आहे. वयाची 40 वर्ष 42 वर्ष आपण ह्या शरीरासोबत होतो. जसे जसे वाढत गेलो तसे तसे आपण आनंदाने स्वीकारलं. मग मला सांगा, आता सेकंड एंडिंग मध्ये जसं जसं वाढत येणार वय तसं तसं आपल्याला आनंदाने स्वीकारायला हवं ना. 10व्या वर्षाचा केक कापताना जो आनंद होता तो 40व्या वर्षी केक कापताना आनंद राहिला पाहिजे तसाच. आणि तसाच तो एन्जॉय करता आला पाहिजे. कसं, शरीराची मैत्री आपण जेव्हा करतो ना, तर आपलं मन सुद्धा बळकट होत जातं. तुम्ही शरीराला जेवढं प्रेम कराल, शरीर आहे तसं फिट ठेवाल, साधा योगा, व्यायाम, आपल्या शाळेत शिकलेल्या व्यायाम, कवायती त्या, किंवा मग चालणं, सायकलिंग करणं, ह्या गोष्टी सुद्धा खूप आहेत सक्षम शरीर ठेवण्यासाठी. त्यामुळे आजपासून थोडंफार तरी शरीराला जरा हालचाल करा. त्यानंतर आहे ते म्हणजे नको म्हणायला शिकायला पाहिजे. का तर आपण बघा, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नाही होऊ शकत आणि आता तर मुळीच नाही. त्यामुळे तुम्ही जिथे नाही म्हणणं गरजेचं आहे तिथे सरळ नाही म्हणायचं आणि हे आपल्याला जमलंच पाहिजे. कारण का, कधी कधी काय होतं, आपल्या आवाक्याच्या बाहेर गोष्टी असतात आणि आपल्या धावपळ, इकडे पण जायचं तिकडे पण जायचं, काही गोष्टींना आपण अवॉइड करू शकतो. काय असतं, सीमारेषा आपण ठरवल्या ना का आपलाच आत्मसन्मान पण वाढतो. म्हणजे बघा, जिथे गरजेची नाहीये, म्हणजे इथे इतकी आवश्यकता नाहीये माझी, पण या ठिकाणी मला जाणं फारच गरजेचं आहे, तर आपण हे कॅन्सल करून इथे जाऊ शकतो. तुम्ही काय म्हणाल, नाही मला इकडे पण जायचंय तिकडे पण जायचंय, याने काय होतं, ना धड इकडे आपल्याला वेळ देता येत ना धड तिथे वेळ देता येत. त्यामुळे आता म्हणजे अनुभवाने की यावेळी आपण ठरवायचं, जिथे नाही म्हणण्याची गरज आहे तिथे नाही म्हणायचं. ठीक आहे. आता हा जो पॉइंट आहे ना चौथा, तो माझ्या मैत्रिणींसाठी आहे. कारण का, कसं होतं, आधी जरी जॉब करत आपण असलो तरी प्रेग्नन्सी नंतर काही जणींना ते शक्य होत नाही. घरामध्ये म्हणजे चौरस कुटुंब पद्धत असते आणि अशा वेळी घरामध्ये जास्त माणसं नसतात, त्यामुळे त्यांना घरी राहणं गरजेचं असतं. बराच टाइम जातो याच्यामध्ये आणि जवळजवळ 40 नंतर तर मग मोस्टली बाहेर पडणं काम करण्यासाठी कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे आपल्याला ते जमत नाही. मग अशा वेळी काय करू शकतो आपण, आपल्या घरातून काही व्यवसाय करता आला, छोटा मोठा उद्योग म्हणा, घरातून करणाऱ्या गोष्टी त्या आपण करू शकतो. टिफिन व्यवसाय, विणकामाच्या गोष्टी असतील तर विणकामाच्या गोष्टी, बऱ्याच अशा छोट्या मोठ्या गोष्टी अवेलेबल आहेत. नेटवर सुद्धा आपल्याला सर्च करताना दिसतात. त्या गोष्टी आपण करू शकतो. ब्लॉग लिहून त्यातनं पैसे मिळवू शकतो. काही अकाउंटची कामं असतात, अकाउंटची कामं करून वर्क फ्रॉम होम करून ते त्यातनं पैसे कमवू शकतो. कसं असतं, आर्थिक स्वावलंबन असलं ना तर थोडंसं आपल्याला आतमध्येच आपला कॉन्फिडन्स तयार होत असतो छान प्रकारचा
आणि असं कुठे आपल्याला असं मन असं मागे पुढे बघत नाही आणि कोणावरती डिपेंड राहता येत नाही आपल्याला. ज्यावेळेस आपल्याला जी गोष्ट हवी असते आणि तिथे समजा आपला पार्टनर नसेल तर आपल्याला ती गोष्ट पटकन घेता येते, उपयोगात आणता येतो त्या गोष्टीचा. त्यामुळे आर्थिक स्वावलंबी असण्यासाठी घरातनं काही व्यवसाय करता आला असता तर तो करू शकतो आपण. बरं समजा काही मित्र असे आहेत की जे 40शी नंतर रिटायरमेंट घेत आहेत, तर त्यांना पेन्शन तर सुरूच असेल समजा. VRS घेतला असेल तर त्यांचं इन्कम सुरू असतं. पण अगदीच काही नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा बरेच व्यवसाय उपलब्ध आहेत. ट्युशन क्लासेस आहेत, कम्प्युटर कोर्सेस आहेत. एखाद्याला होम ट्युशन देऊ शकता. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आर्थिक सहाय्य करू शकतात आपल्याला. म्हणजे कोणाला समजा 40शी नंतर जे जॉबलेस आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. आर्थिक सहाय्य हे आपल्याला एक आत्मविश्वासच देत असतो. बघा पैसे असले तर आपल्याला एक आंतरिक आनंद असतो ना, की काहीतरी आपल्याकडे तडजोड आहे. आपण संकटामध्ये किंवा आपल्याला हौसमौस करण्यासाठी ह्या गोष्टीचा आपण ह्या पैशांचा उपयोग करू शकतो. पण आर्थिक जेव्हा आपण स्टेबल होतो ना किंवा छोटे-मोठे का असेना, आपण जेव्हा छान प्रकारे आपल्याला हे समजतं ना गणित, त्यावेळेस आपलं मानसिक धैर्य सुद्धा वाढतं. हां, तर लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला जेव्हा आर्थिक आपण कोणावरती डिपेंड नसतो ना, आपल्याला जेव्हा छान वाटतं तेव्हा आपल्याला मेंटली आपण ते स्ट्रॉंग होत जातो. त्यानंतर आहे ते म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये भर टाका. नवीन-नवीन गोष्टी शिका. समजा म्हणजे हे त्याला पण मी सांगते आणि तिला पण सांगते. जे आता आपण ह्या ज्या टप्प्यावर सुरू आहोत ना त्या सगळ्यांना. कसं आहे, शिकण्यासाठी वयाचं कुठलंही बंधन नाहीये. आणि आता तर कॉम्प्युटर तर सोडा, आता एक नवीन AIचा जमाना आहे. त्यामुळे म्हणजे मला AI शिकण्याची खूप इच्छा आहे आणि ते मी सवडीनुसार ते पटकन शिकून घेणार आहे. तुम्हाला पण संधी असेल, तुम्ही पण शिकून घ्या. मला हे सांगायचंय की शिकण्यासाठी वयाचं बंधन नसायला हवं कुठेही. काही नवीन गोष्टी शिकल्यामुळे समजा ऑफिसमध्ये कोण जातंय, नवीन गोष्टी शिकण्यामुळे बढती मिळू शकते नवीन गोष्टी शिकल्यामुळे. किंवा दुसऱ्या गोष्टी आया माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्या नवीन तुम्ही गोष्ट शिकतायत त्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता. मी ना याच्या विरुद्ध आहे की पहिली, दुसरी, तिसरी असे म्हणजे 10वीचं वगैरे मी समजू शकते की टफ असतं, आपला बोर्ड एक्झाम असतो, आपल्याला मुलांना पास करायचंय. पण ह्या छोट्या-छोट्या ज्या वर्गांच्या ज्या मुलांच्या आया आहेत, जे शाळेत जाणार आहेत, म्हणजे अक्षरशः त्यांना त्या ट्युशन क्लासला घालायचं. जर आईचं शिक्षण कमी असेल तर मी समजू शकते तिला अवघड जाते शिकवण्यासाठी. पण ग्रॅज्युएशन करून, उच्च शिक्षण घेऊन सुद्धा जर आपल्या मुलांना आपल्याला ट्युशनला पाठवावं लागतं, तर मग आपल्या शिक्षणाचा काय उपयोग? आपण घरी बसतो त्याचा काय उपयोग? मग हे व्यर्थ आहे ना? तर सगळ्यात पहिल्यांदा आपणच आपल्याला कमजोर करतोय. एवढंच की आता वय झालंय असं म्हणून. कशासाठी? आपण शिकलेले आहोत, तर मला 10-15 मिनिटं तर मी माझ्या मुलीला देऊ शकते ना तिच्या अभ्यास शिकवणीसाठी. 10-15 मिनिटं मी तिला शिकवू शकते आणि 1ल्या 2रीच्या विद्यार्थ्यांना एवढ्या काही होमवर्क देत नाहीत टीचर्स. आता तर CBSE बोर्ड म्हणा किंवा इतर बोर्ड म्हणा, एवढं काय हे नसतं की लिहा पेपर पॅटर्न, पेपर वर्क लिहा, प्रोजेक्ट करा, हे असे काही उद्योग नाहीयेत ना. त्यामुळे आपण सुद्धा त्यांना शिकवू शकतो, त्यांच्याशी छान गप्पा गोष्टी करू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. नुसतं आपलं कामं सकाळी उठल्यापासून घरात मी कामच करते, काम नाही ना असं होत. आपणच आपल्या त्या क्रायटेरियामध्ये आपल्याला बसवलेलं आहे. आणि हेच चुकीचं आहे. तुम्ही उठा तिथून बाहेर बाहेर या. बाहेरच्या त्या वर्तुळाच्या बाहेर आल्यानंतर स्वतःला बघा, की खरंच मी असं वागणं गरजेचं आहे का? 24 तासापैकी आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी करण्यासाठी वेळ आहे. आमच्याकडे तर इतकी धावपळ असते, दोघांचीही गडबड गोंधळ सुरू असतो. त्यात माझी भले आरडाओरडा होतो, पण तो तो सगळा खेळकर आणि खोडकर वृत्तीने ठेवायचा. ठीक आहे. त्यामुळे आता एक असं तुम्ही हे करा, डोक्यामध्ये ठेवा की नवीन गोष्ट शिकायची आहे आपल्याला
आपल्याकडे वेळ आहे, हा जो वेळ आहे याच्यातनं आपल्याला काहीतरी ह्याचा उपयोग करून आपल्याला नवीन गोष्ट शिकायची आहे. भले ती माझ्या कामासाठी उपयोगी येईल किंवा मग माझ्या मुलांसाठी उपयोगी येईल, आणि ह्या गोष्टी तर आहेत, पण ती सगळ्यात पहिले मला उपयोगी येईल. मला जो टाइम मिळाला आहे त्या टाइमचा मी काहीतरी उपयोग करून घेतलाय. आणि नेटवरती तर आता 90 रुपयापासून म्हणजे 10 रुपये भरून सुद्धा आपल्याला काही काही गोष्टी छान छान शिकायला भेटतात आणि आहेत अवेलेबल. आपण थोडं सर्च केलं तर मिळतात त्या गोष्टी. तेच कशाला, युट्यूबवरती सर्च वगैरे केलं तर फ्रीमध्ये सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ठीक आहे. धन्यवाद. बघा, आपण जिवंत आहोत ना, म्हणजेच आपण आपण शिकतो आहोत काहीतरी. हेच मोठं आहे. म्हणजे आपण शिकतो आहोत म्हणजे आपण जिवंत आहोत. कळलं? ह्याचं एक छानपैकी काय माहितीये का, मला जमत नाही हे म्हणूच नका. त्यापेक्षा असं म्हणा ना, की मी शिकते आता, म्हणजे अजून तुम्हाला छान वाटेल आणि शिकण्याचा उत्साह येईल. ठीक आहे. दुसरं म्हणजे आपण जे आपल्याला टोमणे देतो ना, ते थांबवायचे आहे. कोणी असेल, स्त्री पुरुष कोणी. म्हणजे मी आता वयस्कर झाली, मी म्हातारी झाली, हे टोमणे आपल्याला नाही द्यायचे स्वतःला. किंवा आता माझं वय झालं, काय करणार, असं बोलू नका. असं म्हणा की आपण अनुभवी झालो. आता हे जे काही 10 वर्ष आपण मागची जी काही घालवली, हे अनुभवच होते. शाळा, कॉलेज, ऑफिस वगैरे हे सगळं ठेवा बाजूला. पण लग्न झाल्यानंतर पासून जी काही आपली जी ही सुरू झाली, काय ते शाळाच आहे ती आपल्यासाठी. संसाराची जी शाळा आपली सुरू झाली, त्या शाळेमध्ये आपण अनुभवच घेतो ना, शिकत शिकत आलो पुढे. अनुभव आहेत हे. आणि खरं तर हे अनुभव आपल्यासाठी पुढे आपल्याला कोणातरी सांगण्यासाठी, शिकवण्यासाठी, त्यांना 4 गोष्टी सांगण्यासाठी, आपल्या मुलांना त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे फार उपयोगाचे ठरणार आहे. मग आपण त्या असं म्हणायचं त्यांना की उगाच काही हे केस पांढरे झाले. हसण्याचा भाग आहे. पण मला हे सांगायचंय की आपण म्हणजे हे माझे अनुभव आहेत, हे मला अनुभव आलेत असं आपण बोलू शकतो, की माझं वय झालंय किंवा मी म्हातारी झाली असं बोलण्यापेक्षा. ठीक आहे. करू शकतो आपण आरशासमोर छानपैकी उभं राहून आपल्या स्वतःबद्दल छान छान गोष्टी बोलू शकतो. आणि हे काम करतं. तुम्ही जर छान प्रामाणिकपणे तिथे स्वतःला इमॅजिन केलं आणि छान मी अजून छान 2 वर्ष पाठी गेलोय असं म्हणून ते तुम्हाला ती फिलिंग, ती एनर्जी तुमच्यामध्ये क्रिएट. स्वतःला छान म्हणा, टोमणे बिमणे काही असं मारू नका. आणि हे तुम्ही पण मित्र पण करू शकता आणि मैत्रिणी पण करू शकता. जरूर नाही की मी मुलगी आहे म्हणून मी मुलींनी सगळं, म्हणजे बायकांनी सगळं ह्या गोष्टी करायला हव्यात. ठीक आहे. अजून एक आत्मविश्वास वाढवण्याचं सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये का, की जे सकारात्मक बोलतात किंवा ज्यांच्यामध्ये सकारात्मक गोष्टी जास्त त्यांच्याकडे आजूबाजूला असतात किंवा ते जास्त बोलतात त्या विषयावरती, अशा लोकांची संगत ठेवा. जे जास्त चाडी चुगल्या नकारात्मक काहीतरी गोष्टी बोलत असतील अशा लोकांपासून 4 हात लांबच राहा. कसं असतं, आपण बघा, आपण डोळ्यावर जो चष्मा चढवतो त्याच चष्म्यातनं आपण बाकीची दुनिया बघत असतो. तसंच आपण ज्यांच्या सोबत सहवासात राहतो, बाकीचे लोक पण आपल्याला तसेच समजतात आणि त्यांचा इफेक्ट, त्यांचे वाईब्स आपल्याला पण लागतात. म्हणजे काय की आपण पण त्याच गोष्टी बोलत राहतो. मग मला सांगा, आपल्याला सकारात्मक राहायला आवडेल, छान चांगलं राहायला आवडेल, का असं कोणाशी तरी चहाडी चुगली करणं, नकारात्मक बोलणं असं राहायला आवडेल? खरं तर ह्याचा इफेक्ट, आपण छान छान ज्या ऊर्जा तयार करतो ना, ह्याचा इफेक्ट आपल्यासोबत 4 लोकांना पण छानपैकी होत असतो. दुसरं म्हणजे आपल्या वयाच्या बरोबरच्याच समवयस्कर असतात ना, त्यांच्याशी जास्त जास्त छान प्रकारे आपण मैत्री करू शकतो. आपल्यापेक्षा लहान असतील त्यांना आपण तसं ट्रीट करू शकतो. आपल्यापेक्षा मोठे असेल तर आपण त्यांना आदराने ट्रीट करू शकतो. मग आपण आपली मैत्री जास्तीत जास्त आपल्या वयाच्या लोकांसोबतच असली पाहिजे. ती छान आपल्याला आनंददायी आणि छान उत्साहित करते आणि ह्याचा इफेक्ट आपल्याला इनडायरेक्टली होतो. आपला आत्मविश्वास, आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. ठीक आहे. तर हे बघा मित्रमैत्रिणींनो, 40शी नंतरचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी जे काही आता हे पॉइंट सांगितले ते तर आहेतच. पण ह्याचा एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघायला गेला तर मी एक साधा आणि सिंपल सांगते बघा. प्रत्येक गोष्ट तुम्ही जर असं म्हटलं की बदलणारीच आहे, म्हणजे बदलतात. वय हे ते सगळं ज्या गोष्टी आहेत बदलाच्या त्या बदलतातच. म्हणजे सगळं काही काय आहे, अनित्य आहे. हे आपण मनाशी फिट्ट करायचं. त्यामुळे बदल हे होणारच आहेत.
दुसरं म्हणजे बघा, दुःख हे येतच ना, पण आपण ती दुःख, ती भावना जर धरून बसलो, कवटाळून बसलो, तर ह्याचा त्रास आपल्याकडेच होणार आणि ते सतत सतत आपल्याच मेंदूमध्ये फिरत राहत असणार. त्यामुळे दुःख आलं तर ते म्हणजे त्यातनं फेस व्हा आणि बाहेर पडा. तुम्ही ते कवटाळत बसू नका, जास्त विचार करत बसू नका. आणि तिसरं म्हणजे मैत्री भावना किंवा करुणा आपण जशी आपल्याला देतोय तशीच आपण इतरांना द्यायची आहे. त्यामुळे साहजिकच आहे आपण पॉझिटिव्ह राहू किंवा आपण आनंदी राहू किंवा आपण छान छान चांगले चांगले विचार करू, तसंच आपला समोरचा सुद्धा तसंच वागणार आहे आपल्याशी. त्यामुळे ह्या 3 गोष्टी, आध्यात्मिक गोष्टीने मी तुम्हाला सांगितलं की याने सुद्धा आपला कॉन्फिडन्स वाढणारच आहे. ठीक आहे. बघा, आपण जेव्हा हे स्वीकारतोय ना की आपण एक एक पाऊल पुढे जातोय, 40शी पुढे ओलांडतोय, याचाच अर्थ काय असतं की हे शांततेत आपण आत्मविश्वासच आपला हे करतोय, म्हणजे वाढवतोय. आत्मविश्वास आपला जागा होतोय. त्यानंतर हा जो 40शी नंतर जो आपल्यामध्ये आत्मविश्वास जो येतो ना, हा आत्मविश्वास येण्याचं अजून एक कारण हे असतं की आपल्याला स्वतःला आता आपली किंमत कळालेली असते. जे आधी आपण आपल्या एका वर्तुळात आपल्याला असं बंद करून ठेवलेलं असतं. त्यामुळे आता याच्या पुढे वय वाढतंय हे ग्रेसफुली एक्सेप्ट करायचं आणि जे सांगितलेले पॉइंट्स आहेत त्यानुसार आपण वागायचं आणि आपला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. 40शी नंतर आत्मविश्वास कसा वाढवायचा ह्याचे पॉइंट्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.